श्री स्वामी समर्थ. धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरावी? नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सध्या धोंड्याचा महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास अधिक मास सुरू आहे. या महिन्यात अनेक परंपरा पाळल्या जातात. कोणी व्रतवैकल्य करतात, कोणी दानधर्म करतात, कोणी कथा ऐकतात. पण महाराष्ट्रात एक अशी परंपरा आहे जी खरंच खूप भावनिक आहे. ती म्हणजे आईची ओटी भरणं. अनेक लोक ओटी भरतात, पण त्यामागचं खरं सत्य, खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं. आईची ओटी का भरतात? या परंपरेची सुरुवात कशी झाली? यामुळं नेमकं काय पुण्य मिळतं? आणि जर आई हयात नसेल तर काय करावं? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, स्किप करू नका, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यातच पाणी येईल. मित्रांनो, आपल्या धर्मात आईला देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं, कारण देव आपल्याला दिसत नाही, पण आई मात्र आपल्याला रोज दिसते. देव आपल्याला जन्म देत नाही, पण आई देते. देव आपल्याला चालायला शिकवत नाही, पण आई शिकवते. म्हणूनच म्हणतात की आई हीच पहिली गुरु आणि पहिलं दैवत आहे. एक मूल जन्माला येतं तेव्हा आई सर्वात जास्त वेदना सहन करते. 9 महिने पोटात वाढवते, रात्रभर जागते, स्वतःची झोप त्यागते, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते. पण मुलाच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं की तिचा सगळा थकवा जो आहे तो निघून जातो. मित्रांनो, धर्मशास्त्रात आईला अन्नपूर्णेचं रूप मानलं जातं. घरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी आयुष्यभर झटणारी व्यक्ती म्हणजेच आई. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा, आईच्या दृष्टीने तुम्ही कायम तिचं लहान मुलंच असणार आहात. याच कारणामुळे पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी भरली जाते. ही फक्त एक परंपरा नाही, तर आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजच्या काळात लोकांकडे वेळ नाही, आईशी बोलायला वेळ नाही, वडिलांना भेटायला वेळ नाही, मोबाईलसाठी वेळ आहे, सोशल मीडियासाठी वेळ आहे, पण आईसाठी वेळ नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी अशा परंपरा निर्माण केल्या आहेत, ज्यामुळे माणूस निदान वर्षातून एकदा तरी आईला मान देईल, तिचा आशीर्वाद घेईन, तिची आठवण काढेल. मित्रांनो, ओटी म्हणजे काय? तर ओटी म्हणजे स्त्रीच्या पदरात हळद, कुंकू, तांदूळ, नारळ, फळ, दक्षिणा आणि प्रेमाने दिलेला सन्मान. ओटी भरणं म्हणजे तू आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहेस हे सांगण्याचा एक सुंदर असा हा मार्ग आहे. पूर्वीच्या काळात मुली लग्नानंतर सासरी जायच्या, त्यांना माहेरी येण्याची संधी फार कमी मिळायची. म्हणून अधिक मासात त्यांना माहेरी बोलावलं जायचं, आईची ओटी भरली जायची. आई ही मुलीची ओटी भरायची, तिला साडी दिली जायची आणि तिचा आशीर्वाद देखील घेतला जायचा, कारण आईचा आशीर्वाद म्हणजेच घराची खरी संपत्ती. मित्रांनो, पैसा संपतो, संपत्ती निघून जाते, पद देखील जातं, प्रतिष्ठा बदलते, पण आईचा आशीर्वाद आयुष्यभर सोबत राहतो. एक छोटी गोष्ट, एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. घरात खूप गरिबी होती, पण तो प्रत्येक अधिक मासात आपल्या आईची ओटी भरायचा. लोक त्याला म्हणायचे, अरे स्वतःकडे पैसे नाहीस आणि तू ओटी भरतोयस. तो फक्त हसायचा आणि म्हणायचा, माझ्या आईचा आशीर्वाद आहे म्हणून मी जिवंत आहे. काही वर्षांनी त्याचं नशीबच बदललं, शेती सुधारली, घर सुधारलं, मुलं शिकली. लोक म्हणाले, हे कसं झालं? तो म्हणाला, माझ्याकडे कोणतीच मोठी संपत्ती नव्हती, पण आईचा आशीर्वाद होता. मित्रांनो, ही कथा खरी आहे की नाही हे महत्त्वाचं नाही, पण तिच्यातील संदेश खरंच खूप मोठा आहे. आज आपण देवाकडे खूप काही मागतो, पैसा, नोकरी, व्यवसाय, सुख, शांती, समाधान, पण आपण विसरतो की आपल्या घरातच एक व्यक्ती आहे जी रोज आपल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते, परंतु आपण तिला सहजही काहीही बोलून जातो, तिला मान सन्मान देत नाही. ती म्हणजे आई. अनेक रात्री आई झोपण्यापूर्वी आपल्या मुलाचं नाव घेऊन प्रार्थना करतात, देवा माझ्या मुलाला सुखी ठेव, समाधानी ठेव. मित्रांनो, आईच्या या प्रार्थनेची किंमत पैशात मोजता येत नाही. म्हणूनच पुरुषोत्तम मासात आईची ओटी भरताना फक्त नारळ देऊ नका, फक्त साडी देऊ नका, तिच्यासोबत थोडा वेळ बसा, तिचं ऐका, तिच्याशी बोला, तिला सांगा, आई तू आहेस म्हणूनच मी आहे. विश्वास ठेवा, ह्या क्षणी तिच्यासाठी जगातील सर्वात मोठी भेट असेल, म्हणजेच ती म्हणजे तुमची ओटी भरणे आणि तुम्ही तिच्यासाठी दिलेला वेळ. हे सर्वात तिच्यासाठी सुखद क्षण असतील. आता एक प्रश्न, जर आई हयात नसेल तर
तर मित्रांनो, जर तुमची आई या जगातच नसेल तर निराश होऊ नका. तिच्या आठवणींना नमस्कार करा, एखाद्या गरजू महिलेला साडी द्या, अन्नदान करा आणि वृद्धाश्रमातील मातांना मदत करा. कारण प्रत्येक आईमध्ये अन्नपूर्णा देवीचा अंश असतो. पुरुषोत्तम मास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, भक्ती करा, दान करा, पण आई वडिलांना सन्मान करायला विसरू नका. आज जर तुमची आई तुमच्यासोबत असेल तर स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजा. कारण जगात सर्व काही पुन्हा मिळू शकतं, पण आई पुन्हा मिळत नाही. मैत्रिणींनो, मित्रांनो, स्वामी भक्तांनो, या अधिक मासात आईची ओटी नक्कीच भरा, पण त्याहून महत्त्वाचं तिचं मन जिंका, तिला वेळ द्या, तिला प्रेम द्या. कारण देवाला भेटण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच आई. जर तुम्ही आईच्या चरणी नतमस्तक झालात, नम्र झालात, तर ते देवाला विनवणी करण्यासारखं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, आई हेच माझं पहिलं दैवत. आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मैत्रिणींनो, जर तुम्हाला धोंड्याच्या महिन्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल किंवा एखादी प्रथा जी आहे त्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल, त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल जाणून घ्यायचं आहे. आम्ही नक्कीच तुम्हाला त्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करू. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.